नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे साबुदाणा वडा। तर बघा तुम्ही कसे बनवता, मी कसे बनवते। हे बघा मी सगळे साहित्य रेडी करून घेतलंय। तेल ठेवलंय, कोणी तेलात करतं कोणी तुपामध्ये करतं। तर मला तेलात तसं आवडतं, तुपामध्ये नाही आवडत, ते खायला लय हे होतंय नंतर। कोणाचा घसा बसतो त्या तुपानी, त्याच्यामुळे एकदम शुद्ध तेल, शेंगदाणा, एकदम चविष्ट साबुदाणा वडे। तर बघा तळते मी। हे बघा हिरव्या मिरचीत केलेले आहे, कोणी मिरची पावडर मध्ये करतं। हे बघा मी बनवून घेतलेत आणि आता तळते मी, कारण की ते ना एक एक बनवायचे आणि तळायचे ते हे नाही होत। मग त्याच्यामुळं मी 7-8 बनवून घेतले आणि तळायला टाकलेत। तर हे बघा, आणि तुम्ही कसे करता, माझी पद्धत अशी आहे। थोडंसं हाताला ना तेल लावून घ्यायचा, कारण की आपण जे वाटण वाटतो ना त्याच्यामध्ये मिरची असते, तर त्याने हाताची आग होत असते। हे बघा तळले का नाही कसे कळतात, हे बघा ते ना तेलामध्ये टाकले का वरती येतात, आणि जर वरती नाही आले तर समजायचं का ते तळले गेलेले नाही। पण हे सगळे तळलेत आणि मी मूळ म्हणजे त्याला मध्ये छिद्र पाडले, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित तळले जाते ते। नाही तर छिद्र नाही पाडलं ना तर कच्चे राहतात कोणाचे, आणि त्याने होतं मग त्रास। तर हे एकदम व्यवस्थित तळले गेलेले। हे पहा मी तुम्हाला काढून दाखवते, आणि साबुदाणा पण किती मस्त फुगलाय त्याच्यामध्ये। हे बघा कसे झाले। हे कोणी कोणी दह्यासोबत खातं, कोणी सॉस सोबत खातं। ज्याला उपास असेल ना त्यांनी दह्यासोबत किंवा शेंगदाण्याचं झिरकं करून त्याच्यासोबत खा, एकदम मस्त चविष्ट लागते। आणि ज्याला उपास नसतो ते सॉस सोबत जरी खाल्ले तरी छान लागते, किंवा चिंचाची चटणी। तर हे बघा झालेत वडे, आणि याचं साहित्य थोडक्यात सांगते मी। बटाटे, मिरच्या, तुम्हाला जर साहित्य दुसरं टाकायचं असं तरी टाकू शकता, पण मी थोडंसंच टाकलंय, म्हणलं नको उगा त्रास होतो। जास्त तिखट बिखट काही टाकलं नाही, 2-3 मिरच्या टाकल्या, आणि शेंगदाणे टाकलेले याच्यामध्ये थोडेसे। तर नक्की करून बघा, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।